नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GDCA ची परीक्षेची तयारी करतायत तर सर्वप्रथम आपला YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. GDCA परीक्षा दिल्यानंतर पुढे कशा पद्धतीने वाटचाल करावी यासंबंधीचं मार्गदर्शन आपण ह्या आजच्या सेक्शनला करणार आहोत. बहुतेक विद्यार्थी GDCA ची परीक्षा ही देतात, पण नंतर त्यांना कळत नाही की सर आता पुढे काय करावं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि GDCA परीक्षा देऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील खूप महत्त्वाचा आजचा विषय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, GDCA परीक्षा ही नेमकी काय आहे हे पहिलं समजून घ्या. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. सर, आम्हाला आमच्या रिलेटिव्हमध्ये सांगितलं आहे किंवा आमच्या एखाद्या सरांनी सांगितलं आहे किंवा माझ्या मित्राने सांगितलं आहे किंवा मैत्रिणीने सांगितले आहे की बाबा हा एक GDCAचा कोर्स आहे, तू तो कोर्स कर, मग तुला कुठेतरी जॉब लागेल. ओके, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं असतं. पण त्यामागच्या काही गोष्टी विद्यार्थ्यांनी समजूनही घेणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, GDCA हा जो कोर्स आहे हा सहकार विभागामार्फत राबवला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा हा कोर्स कुणासाठी आहे हे पण खूप समजून घेणं गरजेचं असतं. GDCA हा जो कोर्स आहे हा बँकिंग कर्मचारी वर्गांसाठी आहे. तसेच सहकार क्षेत्रामध्ये ज्या काही महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियमन 1960 नुसार नोंदणीकृत झालेल्या ज्या काही संस्था असतील, त्या संस्था म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या साखर कारखाने असतील, दूध व्यवसाय संस्था असेल किंवा इतर कृषी उत्पन्न समित्या असतील, या वेगवेगळ्या स्तरांवरती ज्या संस्था कार्यरत आहे, तर त्या संस्थांमध्ये क्लेरिकल पद असेल, मॅनेजर लेवलचं पद असेल, तर अशा महत्त्वपूर्ण पदांच्या दृष्टीने तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये जर क्लेरिकल पद असेल तर तुमचं त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन, जर तुमचं मॅनेजर लेवलचं पद असेल, मॅनेजमेंट लेवलचं पद असेल, तर तिथे तुम्हाला MBA किंवा MCOM प्लस GDCA अशी तिथे तुमची एक रिक्वायरमेंट असते. तर हे पहिलं विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थी सांगताय की सर आम्हाला प्रायव्हेट बँकांना हा कोर्स चालेल का? तर प्रायव्हेट बँकांमध्ये तुम्हाला हा कोर्स त्या ठिकाणी अलाउड नाहीये. तर GDCA हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी कॉपरेटिव्ह सेक्टर ज्या सहकारी संस्था आहेत, हाऊसिंग सोसायट्या असतील, तिथे जर एखाद्या अकाउंटंटला अपॉइंट करायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला GDCA हा कोर्स कंपल्सरी असतो. हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने एखादा विद्यार्थी कॉमर्स फॅकल्टीचा असेल, कॉमर्स झाल्यानंतर तो टॅलीचा कोर्स कंप्लीट करतो, तर टॅली कंप्लीट करण्यामागचं त्याचं कारण काय असतं की त्याला मार्केटमध्ये अकाउंटंट पोस्टसाठी टॅली हा कोर्स महत्त्वाचा आहे. तसंच सहकार क्षेत्रामध्ये जर तुम्हाला महत्त्वपूर्ण आपली कामगिरी त्या ठिकाणी करायची असेल, बजावायची असेल, चांगल्या पद्धतीने सहकाराचा इतिहास काय आहे, सहकाराचे कायदे काय आहे, ऑडिटिंगची कन्सेप्ट काय असते, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायच्या असतील, शिकायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला GDCA हा कोर्स खूप महत्त्वाचा असतो. हे पहिलं विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, नाहीतर उगाच कोणी काहीतरी सांगितलं आहे, मग आम्ही हा कोर्स करतोय, परीक्षाही पास होतात, पण नंतर पुढे त्यांना काय करावं हे कळत नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांनी GDCA ची परीक्षा दिलेली असेल, तसेच जे आता GDCA ची परीक्षा देऊ इच्छित असेल, तर आता पुढे जे काही मी स्टेटमेंट करणार आहे, तर ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. आता GDCA हा जो रूट आहे किंवा हा जो कोर्स आहे, हा तुम्हाला 2 मार्गाने नेत असतो. पहिला म्हणजे तुम्हाला बँकिंग संस्था क्षेत्रामध्ये जॉब जे असतात, नोकरीची संधी असते, तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी हा कोर्स त्या ठिकाणी असतो. तसेच आमचे काही सहकार क्षेत्रामध्ये कर्मचारी वर्ग आहेत, तर ते काम करत आहेत. ज्यांचं 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे, पण त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाहीये. पण त्यांना पुढे सेवापटामध्ये त्यांना बढती, प्रमोशन, इन्क्रिमेंटसाठी सुद्धा या ठिकाणी GDCA हा कोर्स संस्थेमध्ये कंपल्सरी केलेला असतो. मग काही संस्थांमध्ये रिक्रुटमेंटमध्येच दिलेलं असतं की एखाद्या कर्मचारी वर्गाने GDCA हा कोर्स कंप्लीट करावा आणि नंतर संस्थेमध्ये त्याने ते सर्टिफिकेट जमा करावं. तर असे सुद्धा त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग ही GDCA ची परीक्षा देऊ शकतात, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी सहकार क्षेत्रासंबंधी सहकाराचं ज्ञान, सहकाराची कायदे, त्यासोबत सहकाराचा इतिहास आणि सहकारी बँक व्यवसाय पतसंस्थांविषयी माहिती, तसेच हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी रिलेटेड असे महत्त्वपूर्ण विषय या GDCAच्या कोर्समध्ये असतात. त्यामुळे जे विद्यार्थी कर्मचारी वर्ग असतील त्यांना पुढे बढती, प्रमोशनसाठी, इम्प्रुव्हमेंटसाठी सुद्धा GDCA हा कोर्स कंपल्सरी केलेला असतो.
तसेच त्याआधी काही विद्यार्थ्यांच्या बँक रिक्रुटमेंट निघत असतात, काही कॉपरेटिव्ह बँकांच्या जाहिराती येत असतात, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या जाहिराती येत असतात. तर त्या जाहिरातीमध्ये सुद्धा बघा तुम्ही, जे तुमचं क्वालिफिकेशन दिलेलं असतं, शैक्षणिक पात्रता दिलेली असते, कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा बी.कॉम, एम.कॉम तसेच किंवा एम.बी.ए असे महत्त्वपूर्ण जे शैक्षणिक क्षेत्रातील जे कोर्स आहे, त्याच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्युटर नॉलेज हा तर कंपल्सरी असतोच आणि त्याला जोडून तुम्हाला त्या ठिकाणी जी-डी-सी-ए पण दिलेलं असतं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी जी-डी-सी-ए कोर्स करत असताना तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे, की नक्की आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना जर बँकिंग सेक्टरमध्ये जॉब करायचं असेल, कॉर्पोरेटिव्ह सेक्टरला जॉब करायचा असेल किंवा काही सहकारी संस्थांमध्ये ज्या साखर कारखाने असतील, दूध व्यवसाय संघटना असेल, कृषी उत्पन्न समित्या असतील किंवा काही शैक्षणिक संस्था असतील, तर तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनमध्ये जी-डी-सी-एची रिक्रुटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिली असते. चला, पहिला मार्ग तुम्हाला लक्षात आला, की जी-डी-सी-ए एक तुम्हाला जॉबच्या दृष्टीने सुद्धा एक सर्टिफिकेट त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता दुसरा जो तुमचा रूट आहे तो म्हणजे सर्टिफाईड ऑडिटर. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतो, की सर आम्ही जी-डी-सी-एची परीक्षा दिल्यावर सर्टिफाईड ऑडिटर होऊ शकतो का? तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता जे लेटेस्टमध्ये 2024चं जे पॅनल रजिस्ट्रेशन प्रोसेसिंग झाली आहे, त्याचे सुद्धा मी लेक्चर्स, व्हिडिओज अपलोड केलेले होते. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. पण पुन्हा एकदा जे नवीन विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा ह्या गोष्टी पुन्हा सांगणं खूप गरजेचं आहे. तर जी-डी-सी-ए हा कोर्स कंप्लीट केल्यावरती तुम्हाला एक सर्टिफाईड ऑडिटरही होता येतं. पण सर्टिफाईड ऑडिटर होण्यासाठी काही नियमावली दिलेली आहे, ती प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेणं आवश्यक आहे. ओके. आता जी-डी-सी-एची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट सी-ए किंवा इंडिव्हिज्युअल चार्टर्ड अकाउंटंट सी-एची जी फर्म आहे, ती फर्म सहकार विभागाच्या पॅनलला लिस्टेड असली पाहिजे. हे पहिलं प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घ्या. ओके. ज्यांना ऑडिटिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जी-डी-सी-एची परीक्षा देणार, तर परीक्षा दिल्यानंतरचा पार्टमध्ये तुम्हाला त्या ऑडिट असिस्टंट जे सी-ए वर्ग जे असणार आहे, जे पॅनल अधिकृत आहेत, तर त्या पॅनल अधिकृत सी-एनकडे तुम्हाला एक ऑडिट असिस्टंट म्हणून 3 वर्ष वर्किंग एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा आहे ऑडिटचा. मग तुम्ही त्यांच्या अंडर कोणत्या संस्थेचं ऑडिट करणार आहात, मग तुम्ही त्या ऑडिटचा टाईप काय आहे, मग तुमचं वैधानिक ऑडिट आहे की अंतर्गत लेखापरीक्षण आहे, तर ह्या पार्टमध्ये तुम्ही जे ऑडिट करणार आहे 3 वर्ष आणि भविष्यामध्ये जेव्हा ते पॅनल प्रोसेसिंग रजिस्ट्रेशनचं चालू होणार, तर त्यावेळेस तुम्हाला नियमावली अटी काय असतात, तर पहिलं तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. दुसरं तुमचं जी-डी-सी-एचं सर्टिफिकेट जे ओरिजिनल मूळ मार्कशीट सहित तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे. तिसरं, तुमच्याकडे ऑडिट असिस्टंटचा 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. मी काही मनाने सांगत नाही. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतात, नाही सर 3 वर्ष नाही चालत. पण जे संस्थेने परिशिष्टमध्ये जे नियम दिलेले आहेत, तर आपल्याला त्या नियमानुसारच जाणं खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही? कारण अनुभव असला तर तुम्हाला त्या गोष्टी पुढे फायदेशीर ठरणार आहे. जर तुमच्याकडे प्रॅक्टिकली अनुभवच नाहीये, तर तुम्हाला पुढे भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तर त्याच्यामुळे ज्यांना ऑडिटिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल, तर त्यांच्याकडे अनुभव असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही तो चार्टर्ड अकाउंटंट सी-एशी कॉन्टॅक्ट करू शकतात, की जे पॅनल अधिकृत आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे ट्रेनिंग म्हणून काम करू शकतात, शिकू शकतात. कमीत कमीत याला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला 2, 2.5, 3 वर्ष तरी कंपल्सरी पूर्ण परफेक्ट गोष्टी शिकण्यासाठी तेवढा वेळ तुम्हाला लागतोच. इथे महत्वाची गोष्ट लक्षात. मग भविष्यामध्ये जेव्हा पॅनल प्रोसेसिंग येणार, पॅनल प्रोसेसिंग आल्यानंतर मग तुम्ही काय करणार, की दिलेल्या नियमाच्या अटीनुसार तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, तुमचं जी-डी-सी-ए आणि परिशिष्ट 2 जे असतं ते तुम्हाला मॅन्युअली टायपिंग करून त्यामध्ये तुम्ही कोणत्या संस्थांचं ऑडिट केलेलं आहे, फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात. तुमचं ऑडिट टाइप्स कोणतं आहे ते टाकावं लागतं आणि ह्या तीनही गोष्टी तुम्हाला ऑनलाईन सबमिट कराव्या लागतात. या सबमिट केल्यानंतर पुढे मग तुमचे फॉर्म चेक होतात आणि मग त्यामध्ये जर काही स्क्रुटिनिंग आढळली तर तुमचे फॉर्म त्या ठिकाणी पुन्हा रिजेक्ट होतात. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट लिगली त्या ठिकाणी ओके असतील, क्लिअर असतील, तर तुम्हाला पॅनल लिस्टेडला त्या ठिकाणी घेतलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही पॅनल लिस्टेडला येतात, तुम्हाला पॅनल नंबर दिला जातो आणि नंबर दिल्यानंतर तुम्ही ऑडिटची कामं
त्या ठिकाणी घेऊ शकतात. संस्थांच्या AGM मध्ये तुम्ही ठराव पास करून ऑडिटची कामं त्या ठिकाणी तुम्हाला घेता येतात. तर हे आहे तुम्हाला ऑडिट पार्टला जर तुम्हाला जायचं असेल, म्हणजे ऑडिटच्या रुटीनला तुम्हाला जायचं असेल, तर तिथे सुद्धा तुम्हाला GDCA सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, ज्याला आपण सर्टिफाईड ऑडिटर म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण प्रमाणित लेखापरीक्षक असं म्हणतो. पण तेवढ्या रूटला तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी वेळ पण देणं खूप गरजेचं असतं, हे पहिलं समजून घ्या. ओके, म्हणजे मी तुम्हाला आजच्या ह्या 2 सेक्शनचे पार्ट इथे क्लिअर केले. एक, तुम्हाला जॉबच्या दृष्टीने जर GDCA स्टडी करायचा असेल तर तुम्ही बँकिंग सेक्टर, संस्था या रिलेटेड जॉब पहा. ज्यांना ऑडिटिंग सेक्टरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला अनुभव, एक्सपिरियन्सची त्या ठिकाणी गरज आहेतच, बरोबर की नाही. हा पहिला पार्ट प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याचशा काही संस्था असतात की ज्या काही शैक्षणिक संस्था असतील किंवा काही कॉपरेटिव्ह सेक्टरमधल्या संस्था असतील, तर तिथे सुद्धा काही अकाउंटंट पोस्टच्या जागा निघत असतात. तर तिथे सुद्धा तुम्हाला अकाउंटंटमध्ये BCom किंवा पदव्युत्तर पदवी किंवा त्या ठिकाणी तुमचं पदवीधर प्लस तुमचं टॅली आणि GDCA असे तुम्हाला त्या ठिकाणी शैक्षणिक रिक्रुटमेंटमध्ये पात्रता दिलेली असते. तर त्यानुसार तुमच्याकडे अनुभव देखील असणं खूप गरजेचं आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर सर मग आम्ही परीक्षा दिली आहे, मग आता पुढे काय करावं आम्हाला समजत नाहीये. तर ह्या गोष्टी तुम्हाला मी इथे पूर्णतः क्लिअरपणे सांगितलंय की सध्याची परिस्थिती मार्केटेबल काय आहे हे प्रत्येकाने, विद्यार्थ्याने विचारात घेणं खूप गरजेचं आहे. आपण जो कोर्स करतो आहे तर त्या कोर्स केल्यानंतर आपल्याला सुद्धा तितकं मेहनत, परिश्रम घेणं खूप गरजेचं असणार आहे. हा पहिला पॉईंट प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेणं आवश्यक आहे. ओके, तर ऑडिट सेक्टरला तुम्हाला जायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस इम्पॉर्टन्स आहे, वेळ देणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्ही पुढे भविष्यामध्ये काही हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात, म्हणजे ज्याला आपण गृहनिर्माण संस्था म्हणतो. तर मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये, मोठ्या मेट्रो सिटीमध्ये हाऊसिंग सोसायट्या भरपूर आहेत. तर तिथे तुम्ही अकाउंटंट, ऑडिटिंगचे काही कामं घेऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टन्स आहे आणि पॅनल अधिकृत असणं तुम्ही गरजेचं असतं. हा एक पहिला पॉईंट इथे समजून घ्या. ओके, तर तुम्हाला दोन्ही रूट व्यवस्थित समजले असतील आणि आता तुम्हाला कळालं असेल की आता आपल्याला नक्की पुढे कोणत्या मार्गाने जायचं आहे ते, बरोबर की नाही. आता जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला जे काही जाहिराती येतात जॉबच्या संदर्भातील, म्हणजे बँकेच्या काही जाहिराती असतील, क्लेरिकल पदाच्या असतील किंवा ट्रेनिंग क्लेरिकल पदाच्या असतील किंवा काही मॅनेजर लेवलच्या असतील, की जिथे तुम्हाला 2 वर्ष, 1 वर्ष किंवा फ्रेशरच्या पण काही रिक्वायरमेंट तुम्हाला तिथे येत असतात. पण प्रत्येक विद्यार्थ्याने इथं हा पहिला मुद्दा समजून घ्या की जरी त्या ठिकाणी 1 वर्ष, 2 वर्षाचा अनुभव जरी विचारला असला तरी तुम्ही आवर्जून त्या संस्थेच्या संदर्भातील जी आलेली जाहिरात असेल, जॉबच्या संदर्भातील क्लेरिकल पदाची असेल किंवा इतर कोणत्याही पदाची संदर्भातील ज्यामध्ये तुमचं शैक्षणिक पात्रता कॅटेगरी अगदी परफेक्ट बसते, तर तुम्ही इंटरव्ह्यू त्या ठिकाणी अटेम्प्ट करा. हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. ओके, तर तुम्ही इंटरव्ह्यू अटेम्प्ट केल्यावरती तुम्हाला कळेल की आपल्यामध्ये कोणते स्किल इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, जाहिरात पाहतात, फॉर्म भरतात, ऍप्लिकेशन करतात, इंटरव्ह्यूलाच जात नाही. तर तुम्ही इंटरव्ह्यूला जा, हा महत्वाचा मुद्दा आहे. घाबरू नका. क्लेरिकल पदाचं विचारलेलं आहे, कॅटेगरीमध्ये तुम्हाला BCom सांगितलं आहे किंवा MCom सांगितलं आहे किंवा कोणत्याही शाखेतील पदवी सांगितलं आहे आणि तुम्ही GDCA ची परीक्षा आता नुकतीच दिली आहे. ओके, अजून निकाल लागायला तुम्हाला वेळ आहे, पण आता तुम्ही नुकतीच परीक्षा दिली आहे किंवा या आधीचे काही बॅचचे विद्यार्थी असतील की जे GDCA ची परीक्षा क्वालिफाईड झालेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा काही रिक्वायरमेंट पाहायच्या की ज्या ठिकाणी कॅटेगरी वाईज जाहिराती आलेल्या आहेत, त्या ठिकाणी क्लेरिकल पदाच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन फेस टू फेस इंटरव्ह्यू द्या आणि तिथे गेल्यानंतर तुमचं जे स्किल आहे ते प्रेझेंट करा. मला हे महत्वाचं प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगणं हे गरजेचं आहे. कारण तुम्ही तुमचं स्किल जर प्रेझेंट केलंच नाही तर समोरच्या संस्थांना कळणार नाही की तुमच्याकडे कोणतं स्किल आहे ते. मग त्यामध्ये तुमच्याकडे बेसिक, म्हणजे खास करून क्लेरिकल पदासाठी किंवा अकाउंटंट पदासाठी तुमच्याकडे बेसिक अकाउंटिंग नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आम्ही बरेचसे विद्यार्थी टॅलीचा कोर्स करतो, कम्प्युटरचा कोर्स कंप्लीट करतो, पण इंटरव्ह्यूला गेल्यावरती आम्हाला एखादा 2 क्वेश्चन विचारला तर आम्हाला त्याचं उत्तर तिथं सांगता येत नाही. त्यामुळे जे काही तुम्ही कोर्स करणार आहेत त्या कोर्स रिलेटेड तुम्हाला माहिती सांगता आली पाहिजे. त्यातले क्वेश्चन विचारले तर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी देता आले पाहिजे. आणि आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये जी मार्केटेबल, जे जॉब फॅकल्टीमध्ये विचारले जाणारा
जो सगळ्यात महत्त्वाचं जे प्रॅक्टिकली नॉलेज सेक्शन असतं ते म्हणजे तुमचं कम्प्युटरायझेशन. मग कम्प्युटर्समध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं MS एक्सेल परफेक्टली जमलं पाहिजे. दुसरं, तुमचं त्या ठिकाणी वर्डवर तुमची कमांड असली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कम्प्युटरच्या कीज, फंक्शन्स याची माहिती पाहिजे. आणि ह्या छोट्या-छोट्या बेसिक गोष्टी आहे, पहिल्या त्या तुम्ही शिकणं खूप गरजेचं आहे. आणि आमच्याकडे काय होतंय, की आम्ही फक्त डिग्र्या घेतोय, सर्टिफिकेट गोळा करतोय, पण जॉबसाठी गेल्यावरती आम्हाला पुन्हा याच सगळ्या गोष्टींचा परत स्टडी करावा लागतो. तर रिकाम्या फावल्या वेळामध्ये तुम्हाला जेवढं काही शक्य होईल, तेवढं ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि इंटरव्ह्यू देत चला. कुठे एखादी वॅकन्सी असू द्या, इंटरव्ह्यू देत चला. भले तिथे तुमचं फर्स्टमध्ये नाही सिलेक्शन झालं, त्यासोबत तुम्हाला तिथे एक अनुभव येईल, की बाबा आपण इंटरव्ह्यू तर फेस केला आहे. इंटरव्ह्यूला कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ड्रेस कोड असतो किंवा कशा पद्धतीने आपलं बोलण्याची स्किल तिथं प्रेझेंट केली पाहिजे. पहिला इंटरव्ह्यू तुम्हाला सगळ्या काही गोष्टी शिकवून जातो. मग तुम्ही सेकंड इंटरव्ह्यूसाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करता. दुसऱ्या एखाद्या संस्थेची बँक वॅकन्सी आली किंवा अकाउंटंट पोस्टिंगच्या पार्टमध्ये जर आलं, तर तुम्हाला तिथे दुसऱ्यांदा एक तुम्हाला त्याची चांगली आयडिया येते, की बाबा नाही, आपण आधी इंटरव्ह्यू दिला होता, पण आता आपण पुन्हा इंटरव्ह्यू देतोय, तर पुन्हा आपल्याकडनं ती चूक घडू नये म्हणून आपण त्या सुधारवण्याचा त्या ठिकाणी काय करत असतो, प्रयत्न करत असतो. त्यामुळे GDCA दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि GDCA देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने या सगळ्या बारीक बारीक गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं, की GDCA हा कोर्स तुम्हाला बँकिंग सेक्टरसाठी कंपल्सरी असतोच, कॉपरेटिव्ह सेक्टरला. त्यानंतर तुम्हाला ऑडिटिंग सेक्टरसाठी सुद्धा कंपल्सरी हा कोर्स केलेला आहे. ओके. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो, की सर GDCA परीक्षा दिल्यानंतर आम्हाला कुठे जॉबच नाहीये. तर मूळतः तुम्ही थोडंसं सर्चिंग करणं गरजेचं आहे. ऑडिटिंग सेक्टरही तुम्हाला खूप चांगलं आहे. कारण ऑडिटिंगची कामं जर तुम्ही शिकलात, अकाउंटंटची कामं जर तुम्ही त्या ठिकाणी शिकलात, तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या जॉब त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंटंट पोस्टसाठी नक्कीच अवेलेबल होतो. पण त्याच गोष्टींसाठी तुम्हाला अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. कारण अकाउंटिंग, टॅली, ऑडिटिंगमध्ये अशी एक कमांड बनवा, की ज्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट झाले पाहिजे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्यासोबत तुमच्याकडे कॉम्प्युटर नॉलेज, या दोन्ही गोष्टी तिथं असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे GDCA दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ सेक्शन व्यवस्थित समजून घेतला असेल आणि यातनं तुम्हाला आता नक्की काय गोष्टी आपण पुढे केल्या पाहिजे याची तुम्हाला आता या ठिकाणी जाणीव झालेली असेल, बरोबर की नाही? तर ज्यांना बँकिंग सेक्टरसाठी जॉबला पुढे जायचं असेल, तर आपण चॅनलवरती काही बँकिंगच्या रिक्रुटमेंटही टाकत असतो, तर त्या बघत चला. त्यानंतर तसेच ज्यांना ऑडिटिंग सेक्टरला जायचं असेल, तर त्यांनी CA लोकांशी कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडनं प्रॅक्टिकली वर्किंग तुम्हाला शिकायला मिळेल. या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या आफ्टर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेच्या असतात GDCA परीक्षा दिल्यानंतरच्या पार्टमध्ये. ओके. तर आजचा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांना समजला असेल आणि तुम्हाला पुढील तुमच्या शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत क्लासेसकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच जे विद्यार्थी आता GDCAची परीक्षा नव्याने देऊ इच्छित असेल, तर आपले क्लासेसचे ॲडमिशन स्टार्ट आउट झालेले आहेत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स करायचं असेल, तर डिस्क्रिप्शन्समध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि 20 जूनपासून आपली नवीन बॅच चालू होते. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल, तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. यामध्ये आपण महत्त्वपूर्ण बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करतो आणि परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे घटकच आपण त्यामध्ये कव्हर करत असतो. ओके. आजचा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल, तर लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. धन्यवाद.